बाबांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे। ही वार्ता वाऱ्यासारखी पंथामध्ये क्षणार्धात पोहोचलेली आहे। कुणालाही त्याबद्दल विश्वास वाटत नव्हता, कारण आताच साठेवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी बाबांनी 35 दिवस ब्रह्मविद्या शास्त्रावर निरूपण केलेला आहे आणि तो पोथीचा कार्यक्रम आटोपून बाबाजी स्वस्थळी कुरुंदा या ठिकाणी पोहोचले। सर्व गावकऱ्यासह सर्वांनाच परिसरातील लोकांना आनंद झाला। लोक भेटायला यायला लागले। प्रत्येकाला हसत मुखाने बाबांनी त्यांचा अभिवादन स्वीकार केला आणि अचानकपणे परवाला बाबांची तब्येत बिघडली गेली। कारण काही फारसं लवकर कळालं नाही, तसं कारणही म्हणावंसं असं आजाराचं नव्हतं, परंतु अचानक तब्येत बिघडली गेली आणि त्यानंतर बाबांना नांदेड येथे काकांडीकर हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं। डॉक्टरांनी उपचार सुरू केले। पहिल्या दिवशी प्रकृती बरी होती आणि रात्री मात्र मग बाबांच्या तब्येतीमध्ये बदल होऊ लागला। बाबांचा जो बीपी आहे तो कमी कमी होत चालला होता आणि मग शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी केले। त्यांच्या सहकार्यांना त्यांनी विचारून पुढे काय करायला पाहिजे असे काकांडीकर डॉक्टरांनी नांदेड येथील काही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला, परंतु डॉक्टरांनी सांगितले की आता बाबांची